मंडळींनो, आज होतो शितल्याचं साताऱ्यातलं तिसरं आणि शेवटचं दिवस. तर सकाळी गरम गरम कांदे पोहे हादडला आणि म्हटलं तिकडे दूर डोंगरावर असलेल्या रामाचं दर्शन घेऊन येऊया. म्हणजे मंदिराच्या बाबतीत म्हणशाल ना तर एवढी शांतता ना मंदिरात, आणि आपणच बोललेला आवाज आपल्याकच ऐका येत होतो. आणि वारं तर एवढं प्रचंड सुटलेलं ना की एका क्षणासाठी माका वाटलं शितल्या तू उडान जाशील. तर म्हणजे ना डोंगरावर ना पायथ्याक बसलेली घरा पण एवढी छान वाटत होती ना बघू. तर बरोच वेळ थाय म्हणजे घालवला आणि आता घराकडे येईला. आणि आता दिवसभर तर काही करूचा नाही होतं, त्याच्यामुळे हेची टोका ते आणि त्याची टोका हे का आंबो गावला अंगणात तो आंबो काढलाय ते का धुलायनी मस्त खाऊ घेतलाय. म्हणजे हातातलं आंबो सपत नाही ते दुसऱ्या दादान शेळी काढल्या, मस्त शेळी फोडल्यानी थंडगार असं शहाळ्याचं पाणी पिला. म्हणजे सकाळची दुपार कधी झाली आमचा आमकाच कळलं नाही. आईंनी मस्त आहे की ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत केलेल्यानी असा काही चापटावलंय ना मंडळीनो मी आहे. आणि अशा प्रकारे दिवस संपलो. संध्याकाळी परतीचा प्रवास चालू झालो. तर मंडळीनो आता मलवडीतनं आमका ट्रॅव्हल्स पकडूची होती आणि मलवडी म्हटला तर कुंभाराची भजी येईलीच. अशी काही कमाल लागत होती ना मंडळीनो भजी की 4 भजी शितल्याने एकट्यानं खाल्यात. तर मंडळीनो आता घाटात ना गाडी निघाली, पण खराच सांगताय साताऱ्यात घालवलेले हे 3 दिवस शितल्या उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. तर मंडळीनो विचार केलेले रात्री पण सातारची एखादी स्पेशल डिश ट्राय करेन, पण भंगला तर गाडी हॉटेलला लागली 12 वाजता आणि शितल्याचं चालू झालं उपास. मग काय केळाच्या वेफर्सवर भागवचं लागला. तर म्हणजे थै ना आमची ट्रॅव्हल सुटली आणि थेट गाठल्याने ठाणा. तर म्हणजे ठाण्यात रिक्षा पकडल्याने स्टेशनला येईल. स्टेशनला दादा पण सोडू गेलेलं. तर म्हणजे आता डोंबिवली स्टेशनवर रिक्षा पकडून शितल्यानं घर गाठल्या ना. पण मंडळी गेले 3 दिवस सातारच्या मंडळींनी शितल्याचं भरभरून प्रेम दाखवलंच ना, त्याबद्दल तुमचे शतशः आभार. आता एकदा आमच्या कोकणात पण येवा, आमका पण तुमचं पाहुणचार करूची संधी देवा.